पंचकन्या विवरण. पंचकन्या कोण आहेत? नमस्कार मंडळी, कसे आहात आपण श्रोते हो? आज मी आपणास एक कथा सांगणार आहे. आपण माझ्या कथेस लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात. श्री शंकर भट्ट जेव्हा कुरवपूरला श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी निघाले होते, तेव्हा त्यांनी तिरुमलदासांना विचारले, अहिल्या, तारा, सीता, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरेन नित्यम महापातकनाशनम असे का म्हणतात? हे मला नीटसे कळत नाही. अधिक खुलासा करून सांगा बरं. मग तिरुमलदास सांगू लागले, अहिल्यावर देवेंद्र मोहित झाले. तिला मिळवण्यासाठी त्यांनी एक डाव रचला. आश्रमाजवळ येऊन त्यांनी कोंबड्यांची बाग दिली. गौतम ऋषींना वाटले, म्हणजे अहिल्याचे पती, की पहाट झाली, म्हणून ते अनुष्ठानासाठी नदीकाठी निघून गेले. पण अहिल्या महान पतिव्रता असल्यामुळे देवेंद्र तिला हात लावू शकला नाही. त्याने आपल्या दैवी शक्तीने व मन सामर्थ्याने दुसरी मायावी अहिल्या निर्माण केली. मायावी अहिल्याशी समागम करणाऱ्या इंद्राला पाहून गौतम ऋषींनी दोघांना शाप दिला. तेव्हा खरी अहिल्या म्हणाली, हे मुनिवर, काय हा मूर्खपणा? आध्यात्मिक क्षेत्रात अहिल्या गौतमांपेक्षा खूप वरच्या पातळीवर होती. त्यामुळे 12 वर्ष गौतम ऋषी भ्रमिष्ठासारखे फिरू लागले होते. शिव अर्चना केल्यानंतर ते स्वस्थ झाले. अहिल्या आपल्या मनशक्तीने जडत्वात गेली व पाषाण रूपात अवतरली. श्रीरामाच्या पदस्पर्शाने ते शापमुक्त होऊन परमपवित्र झाले. शापग्रस्त इंद्र पांडवाच्या रूपाने जन्मला आले. हा एक विचित्र विषय आहे. शची देवी द्रौपदी होऊन यज्ञकुंडातून आविर्भूत झाली. ती अयोनिजा आहे. खरी सीता अग्निगर्भात लपली. रावण मायावी सीतेला घेऊन लंकेला गेला. जेव्हा अग्निप्रवेश केला तेव्हा मूळ सीता बाहेर आली, म्हणून सीता पतिव्रता ठरते. भूचक्रातील 12 राशीमध्ये 27 नक्षत्र आहेत आणि त्या 27 नक्षत्रांची देवता तारादेवी होय. या नवयुवतीवर बृहस्पती मोहित झाले व त्यांनी तिच्याशी लग्न केले. बृहस्पती तरुण पत्नीला तृप्त करू शकत नाही. विवाह बंधनाचे उल्लंघनही क्षम्य नाही. बृहस्पतीला पाहून तारेचा पत्नीभाव जागृत होत नसे. तिच्यात तो भाव जागृत करणे बृहस्पतीचे कर्तव्य होते. तारेच्या मनोवृत्तीनुसार तिच्या शरीरातील जीवाणू बदलत गेले. तिच्या मनात चंद्राचे रूप स्थिर झाले. तिचे मन चंद्राधीन झाले. तसेही पूर्वीपासूनच तारेचे व बृहस्पतीचे वैवाहिक संबंध नव्हतेच. त्यामुळे ताराचंद्र मिलन हे धर्माविरुद्ध ठरत नाही. सृष्टी नियमाप्रमाणे 27 नक्षत्रांभोवती फिरणे हा चंद्राचा धर्मच आहे व तो गृहाचा धर्म नव्हे. म्हणून ताराचंद्र युती ही धर्मयुक्त ठरते. या सूक्ष्म धर्माप्रमाणे तारादेवी पतिव्रताच ठरते. भीष्म शरशय्येवर असताना धर्मराजांना हितोपदेश करीत होते व डोळ्यासमोर अधर्म घडत असताना तो थांबवण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर ती जागा सोडून जावे. हे ऐकून जवळच उभी असलेली द्रौपदी हसली. तेव्हा भीष्म म्हणाले, द्रौपदीचा मानभंग होत असताना मी गप्प बसलो होतो, कारण तेव्हा मी दुर्योधनाचे अन्न खात होतो. त्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. आता हे घाणेरडे सर्व रक्त वाहून गेले आहे. आता माझी बुद्धी कल्मषरहित झाल्यामुळे हा सत्यघोष देत आहे. जीवात्मा परिणत दशेत अनेक जन्म घेत असतो. काही जन्मात जो पुरुष म्हणून व काही जन्मात स्त्री जन्मू शकतो. मंदोदरी एका जन्मामध्ये पुरुष म्हणून जन्मली. दुसरी पत्नी रावण म्हणून
व तिसरी पत्नी बिभीषण म्हणून जन्मली. त्यावेळी मंदोदरी प्रथम वालीची पत्नी झाली व अंगदचा जन्म झाला. नंतर ती रावणाची पत्नी झाली. तिरुमलदास म्हणाले, तू म्हणतोस ते अगदी खरे आहे. अकारण पत्नीची हिंसा करणारा 7 जन्म विधवा होतो. एका पुरुषामुळे 4-5 स्त्रियांवर वाईट संस्कार केल्यास त्या स्त्रियांच्या कामवासना नष्ट न झाल्या तर त्या पुरुष म्हणून जन्मतात. तो पुरुष स्त्री म्हणून जन्माला येतो. हा कालचक्राचा महिमा आहे. तात्पर्य: आपल्या हिंदू धर्मामध्ये जसे आपण सकाळी उठल्याबरोबर वेगवेगळे मंत्र स्तोत्रे वाचत असतो, त्यातलाच हा एक अहिल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरी पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशय या मंत्राने सुद्धा आपल्या पुण्यात भरच पडत असते. श्रोतेहो, श्रीपाद प्रभूंच्या प्रत्येक कथा या आपणास प्रसन्नता देणाऱ्या व पुण्य वाढविणाऱ्या, श्रीपादांची भक्ती देणाऱ्या आहेत. श्रोतेहो, आपणास माझी कथा आवडलीच असेल, कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.